नमस्कार. आज आपण अशा एका महान स्त्रीची कथा जाणून घेणार आहोत, ज्यांनी दगड, चिखल आणि अपमान सहन करत भारतातील मुलींना शिक्षणाचा हक्क मिळवून दिला. ज्या काळात मुलींनी अक्षर पाहणंही पाप मानलं जात होतं, त्या काळात एका स्त्रीने हातात पुस्तक घेतलं आणि समाजाच्या अंधारात ज्ञानाचा दिवा प्रज्वलित केला. त्या महान स्त्री म्हणजे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका, स्त्री शिक्षणाची पहिली क्रांती घडवणाऱ्या आणि हजारो मुलींच्या आयुष्याला दिशा देणाऱ्या महान समाजसुधारक. चला तर मग जाणून घेऊया क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रेरणादायी जीवनाचा हा संघर्षमय प्रवास. वर्ष 1848 रोजी पुणे शहर. एके दिवशी सकाळी एक महिला आपल्या घरातून बाहेर पडली. तिच्या हातात काही पुस्तकं होती आणि डोळ्यात विलक्षण आत्मविश्वास होता. ती जशी रस्त्याने पुढे चालू लागली, तशी गल्लीच्या कोपऱ्यावर उभे असलेले काही लोक कुजबूज करू लागले. अचानक एक दगड तिच्या खांद्यावर येऊन आदळला. त्यानंतर तिच्या चेहऱ्यावर चिखल फेकण्यात आला आणि अपशब्द सुनावण्यात आले. तरीही ती महिला थांबली नाही. तिला माहीत होते की आजही शाळेत पोहोचल्यावर तिला आपली मळलेली साडी बदलावी लागणार आहे. त्या महिला दुसऱ्या कोणी नसून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले होत्या. 3 जानेवारी 1831 रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगाव या छोट्याशा गावात जन्मलेल्या सावित्रीबाईंचे बालपण अशा काळात गेले, ज्या काळात मुलींनी अक्षर पाहणेही पाप मानले जात होते. अवघ्या 9 वर्षाच्या असताना त्यांचा विवाह 13 वर्षाच्या ज्योतिराव फुले यांच्याशी करून देण्यात आला. ज्योतिराव फुले यांनी सावित्रीबाईंच्या मनातील शिक्षणासाठीची तळमळ ओळखली होती. त्यामुळे त्यांनी सावित्रीबाईंना घरीच शिक्षण देण्यास सुरुवात केली. ज्योतिराव स्वतः एक महान शिक्षक, विचारवंत, समाजसुधारक, लेखक, संपादक आणि क्रांतिकारी होते. सावित्रीबाई शिकलेल्या नव्हत्या. ज्योतिराव शिक्षणाच्या माध्यमातून समाजात जागृती घडवून आणू इच्छित होते आणि ते स्त्री शिक्षणाचे कट्टर समर्थक होते. पण समाजाच्या तीव्र विरोधामुळे त्यांचे प्रयत्न यशस्वी होत नव्हते. ही अडचण त्यांनी आपली मावशी सगुणाबाई आणि पत्नी सावित्रीबाईंसमोर मांडली. यावर सगुणाबाईंनी म्हटलं की शिक्षणाची गरज आहे आणि शिक्षण देण्याची क्षमता तुमच्याकडे आहे. एखादा समाज बदलायचा असेल तर त्या समाजातील महिलांना शिक्षित होणे अतिशय आवश्यक आहे. आणि तेव्हा या दोन्ही स्त्रियांनी तात्काळ स्त्री शिक्षणाच्या ध्येयाचा पहिल्या विद्यार्थिनी बनल्या. दुसऱ्याच दिवशी गावातील आमराईच्या सावलीत अस्पृश्य महिलांसाठी पहिली शाळा सुरू करण्यात आली. महाराष्ट्रातील दलित स्त्री शिक्षणाचा हा पहिला आणि ऐतिहासिक प्रयत्न होता. 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यातील भिडेवाड्यामध्ये सावित्रीबाईंनी मुलींसाठी भारतातील पहिली शाळा सुरू केली. तेव्हा या शाळेत केवळ 6 विद्यार्थिनी होत्या, पण त्या काळातील कट्टर समाजासाठी हा मोठा धक्का होता. शिक्षण म्हणजे केवळ पदवी मिळवणे नव्हे, तर बौद्धिक मुक्ती आहे, असे सावित्रीबाई आणि ज्योतिराव यांचे मत होते. त्यांना माहीत होते की जर एखादी दलित किंवा मागासवर्गीय महिला शिक्षित झाली, तर ती शतकानुशतके चालत आलेल्या गुलामगिरीच्या बेड्या झुगारेल. त्यांच्या शाळेत गणित आणि विज्ञानाबरोबरच तर्कशक्तीवर विशेष भर दिला जात असे. सावित्रीबाई या एक क्रांतिकारी कवयित्रीही होत्या. त्यांच्या काव्य फुले या काव्यसंग्रहात त्यांनी लिहिलंय की शिक्षण घ्या आणि स्वावलंबी व्हा. त्यांचा युक्तिवाद होता की इंग्रजी भाषा ही एक अशी खिडकी आहे ज्याद्वारे जगभरातील आधुनिक विचार भारतात येऊ शकतात. बहुजन समाजाने जागतिक ज्ञानाशी जोडले जावे, अशी त्यांची इच्छा होती. सावित्रीबाईंचा संघर्ष केवळ शाळेच्या वर्गापुरता मर्यादित नव्हता. त्या काळात होणारे विधवा महिलांचे शोषण आणि समाज त्यांच्या मुलांना स्वीकारण्यास तयार नसल्याच्या गोष्टी त्या पाहत होत्या. यासाठी त्यांनी आपल्या स्वतःच्या घरी बालहत्या प्रतिबंधगृह सुरू केले. 1897 साली पुणे शहरात प्लेगची साथ पसरली. तेव्हा सवर्ण डॉक्टर दलित वस्त्यांमध्ये जाण्यास घाबरत होते. वयाच्या 66व्या वर्षीही सावित्रीबाई मागे हटल्या नाहीत. एके दिवशी त्यांना कळाले की मुंढवा येथील एका वस्तीमध्ये पांडुरंग नावाचा 10 वर्षाचा मुलगा
गंभीर आजारी आहे. सावित्रीबाई स्वतः तेथे पोहोचल्या. आजारी मुलाला त्यांनी उचलले आणि सरळ रुग्णालय गाठलं. मुलाचा जीव वाचला. पण या सेवेदरम्यान सावित्रीबाईंना आजाराचा संसर्ग झाला आणि 10 मार्च 1897 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दगड आणि चिखल सहन करत ज्यांनी मुलींसाठी शिक्षणाचे दरवाजे उघडले त्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आजही आपल्या समाजासाठी प्रेरणास्थान आहेत. आज आपण सहज शिक्षण घेतो, पण त्यामागे सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांचा अथक संघर्ष आणि महान त्याग दडलेला आहे. त्यांनी दिलेला संदेश आजही तितकाच महत्त्वाचा आहे. शिका, संघटित व्हा आणि स्वावलंबी बना. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना आपला मनापासून प्रणाम. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला एक लाईक करून ही प्रेरणादायी माहिती इतरांपर्यंत जरूर पोहोचवा आणि आपल्या अविरत प्रवाह या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.